एकीकडे अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट होत असतानाच शरद पवारांनीही या बैठकीत कटाक्ष टाकलाय। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही बैठक होत असताना शरद पवारांनी आत वळून पाहिलं। अजित पवार आणि जयंत पाटलांना भेटण्यासाठी वसंतदादा शुगर विद्या प्रतिष्ठान रयत शिक्षण संस्था असते। आमच्याच भेटीगाठी होत नाहीत, झाल्या तर त्या आम्ही टाळतो, अशा शब्दात राऊतांनी अजित पवार आणि जयंत पाटलांच्या भेटीवरून निशाणा साधलाय। ती भेट राजकीय नव्हतीच अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी जयंत पाटील अजित पवार भेटीवरती दिली आहे। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एक शैक्षणिक संस्था आहे आणि आजचा कार्यक्रम राजकीय नसून शैक्षणिक होता असं सुळे म्हणाल्या। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात परवानगी मिळाली आहे। दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होणार आहे। मेळाव्याच्या निमित्तानं चाबूक फिरवणार असं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं। त्यामुळे राज ठाकरे कोणाकोणाला टार्गेट करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवरच्या सुनावणीची तारीख ठरली आहे। या संदर्भात 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे। सतीश सालियन यांनी दिशाचा मृत्यू अपघाती नसून बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आरोप याचिकेत केलाय। मुस्लिमांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलाय। 2 गटात संघर्ष करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न जो करेल त्याला माफ करणार नाही असा इशाराच देखील अजित पवारांनी दिलाय। मुंबईतील इस्लाम जिमखाना इथं पक्षातर्फे आयोजित इफ्तार पार्टीत ते बोलत होते। आमदारकी धोक्यात आल्यानं वडेट्टीवारांचं टेन्शन वाढलंय। निवडणूक प्रतिज्ञापत्रावर 25 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे आदेश नागपूर खंडपीठानं दिले, तर वडेट्टीवारांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रासाठी पत्नीच्या नावाचा स्टॅम्प पेपर वापरल्याचा आरोप करण्यात आलाय। रुपाली चाकणकरांनी ट्विट करत खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला। राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याच्या निर्णयावर सुळेंनी टीका केली होती। या निर्णयानं महाराष्ट्राची ओळख पुसणार असं वाटतं। मग संसदेमध्ये तुम्ही मराठीतच का बोलत नाही, तिथं मराठी बोलताना लाज वाटते का, असा घणाघात चाकणकरांनी केलाय। माणिकराव कोकाटेंच्या अडचणीत वाढ झाली आहे। कोकाटेंसह 25 माजी संचालकांना सहकार विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 347 कोटींच्या कर्ज वाटपात 182 कोटींची अनियमितता प्रकरणी ही नोटीस आहे। राज्यातल्या ऊस उत्पादकांसाठी राजू शेट्टी आक्रमक झालेत। साखर कारखान्यांच्या मालमत्ता लिलावात काढा आणि शेतकऱ्यांचे पैसे द्या अशी मागणी शेट्टींनी केली आहे। त्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांना पत्र लिहिलं आहे।